मस्त बाजारातून छान शिंपल्या घेऊन आली आहे आणि आता आपण करूया ह्या शिंपल्यांचं सुक्कं. तर शिंपल्यांचं सुक्कं करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला ह्या शिंपल्या छान धुवून घ्यायच्या आहेत, साफ करून घ्यायच्या आहेत. कारण की शिंपल्यामध्ये भरपूर प्रमाणात माती असते, त्यामुळे शिंपल्या अगदी लक्षपूर्वक धुवायच्या आहेत. 4 ते 5 पाण्याने आपल्याला ह्या शिंपल्या धुवून घ्यायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून जेवढी माती आहे ती सगळी काही निघून जाईल. तर अशा पद्धतीने अगदी निथळ पाणी होईपर्यंत मी ह्या शिंपल्या धुवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या शिंपल्या आपल्याला उकळण्यासाठी ठेवायच्या आहेत. तर अगदी एकच उकळ काढायचे आहे आपल्याला आणि उकळताना थोडंसं मीठ घालायचे. छान एक उकळ आलेले आहे आणि शिंपल्यांची सगळी तोंडं उघडलेली आहेत आणि आता ह्या शिंपल्या आपण छान थंड करून घेऊया आणि एक एक करून साफ करून घेऊया. तर इथे छान माझ्या शिंपल्या छान थंड झालेल्या आहेत. आता तुम्ही बघाल त्याची पूर्णपणे तोंडं उघडलेली आहेत. आता शिंपल्यांची जी मांसाची बाजू आहे ती घ्यायची आहे आपल्याला आणि रिकामी बाजू टाकून द्यायची आहे. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या शिंपल्या काढून घेणार आहोत. तर काही जण नुसतं मांसही घेतात, पण नक्कीच एक बाजू जर तुम्ही शिंपल्यांची घेतली ना त्याच्याने अजून छान चव येणार आहे. आणि आता हे जे शिंपल्या उकडलेलं पाणी आहे ना त्याच्यातलं सुद्धा पाणी आपल्याला अर्धं घ्यायचं आहे आणि खालचा गाळ टाकून द्यायचा आहे. आता वाटण बघूया. आता 3 मोठे कांदे मी घेतलेले आहेत, त्यानंतर लसूण घेतलेलं आहे, आलं घेतलं आहे, टोमॅटो घेतलेला आहे, अर्धा ओला नारळ घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर काय केलं आहे मी थोडेसे धणे घेतलेले आहेत, जिरं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी खसखस घेतलेली आहे. तर त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर आता हे सगळं वाटण आहे ना आपल्याला छान एक मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी पॅनमध्ये आपण काय करूया, पॅन छान गरम करूया आणि त्यामध्ये कांदा घालून घेऊया. कांदा घालताना थोडंसं तेल घालायचं आणि कांदा छान ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. त्याच तव्यामध्ये मी पुन्हा खोबरं घातलेलं आहे, लसूण घातलं, आलं घातलं, कोथिंबीर घातली. असं एक एक जिन्नस काय करूया मी भाजत घालून घेतलेलं आहे आणि संपूर्ण मसाला छान ब्राऊन होईपर्यंत भाजलेला आहे. आता फोडणी करून घेऊया. तर फोडणीसाठी पॅनमध्ये छान 4 ते 5 चमचे तेल टाकलं, थोडासा कांदा बारीक चिरून घातला. कांदा छान लाल झाला की आपलं केलेलं वाटण घालून घ्यायचं आणि वाटणसुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मग हळद, मीठ आणि लाल तिखट जसं आपल्याला हवं आहे त्या पद्धतीने घालून घ्यायचं. मस्त व्यवस्थित छान मसाला पुन्हा तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आणि हे सगळं करताना लक्षात घ्यायचं की मंद गॅसवरती सगळं करायचं आहे, मसाले करपवायचे नाहीत. त्यानंतर मी घातलेला आहे 1 छोटा चमचा गरम मसाला आणि आपण जे उकडलेले आपली जे शिंपल्या आहेत त्या घालून घ्यायचा. गरजेनुसार पाणी घालायचं आणि एक्स्ट्रा पाणी घालायचं. त्यावेळेला काय करायचं, आपण फक्त जे उकडलेलं पाणी होतं ना शिंपल्यांचं तेच घालायचं, म्हणजे त्याने अजून छान चव येते. आणि झाकण लावून छान शिंपल्यांना 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. तर मस्त असं ह्या शिंपल्यांना आपली वाफ काढून झालेली आहे आणि ह्या वेळेला आपल्याला घालायचं आहे इथे कोकम. तर कोकम फार नाही घालायचं, कारण की ऑलरेडी आपण टोमॅटो घातलेला आहे, त्यामुळे 3 पाकळ्या मी इथं कोकमाच्या घातलेल्या आहेत. आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला 5 मिनटं छान वाफ काढून घ्यायची आणि मस्त अशा आपल्या ह्या गरमागरम शिंपल्या तयार आहेत. अगदी सोपी रेसिपी आहे, पण चव मात्र तुम्हाला अगदी मालवणी जेवणाची करून देणार आहे. मालवणी हॉटेलमध्ये जेव्हा तुम्ही जाता तर अशा शिंपल्या तुम्हाला खायला मिळतील. तर ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे, ती नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.